उद्या गोकुळाष्टमी. श्रावण वद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी. या दिवशी मथुरेच्या बंदीशाळात देवकीच्या पोटी मध्यरात्री श्रीकृष्णाने जन्म घेतला. वडील वसुदेवांनी श्रीकृष्णाला यमुना नदी ओलांडून नंदाकडे पोहोचत केले. श्रीकृष्णाचे चरित्र अद्भुत प्रसंगांनी भरलेले आहे. त्याचे सारे लीला लगाव नवरसाचे महातीर्थ बनले आहे. श्रीकृष्णाची लोकसंख्या ही भूमिका भारतीय जन्मास्था अनेक रूपांनी मोहरलेली आहे. अनेक भाविकांनी आपल्या अंतःस्फूर्त गीतातून, रंगभऱ्या रेखातून, रुमझुमत्या नाचातून आणि भावभऱ्या शिल्पातून श्रीकृष्ण लीला चा अभिव्यक्ती घडविली आहे. भगवान विष्णूचा हा अवतार पूर्ण अवतार मानला जातो. श्रीकृष्णाने मानव जीवनाच्या रससुंदरतेचा स्वीकार केलेला दिसून येतो. श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी उपवास करून रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव करावा. रात्री कीर्तन करून गुलाल उधळण्यात येतो. भारतात व परदेशातही अनेक मंदिरातून हा उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी मातीचे गोकुळ बनवून त्यात वासुदेव, देवकी आणि कृष्ण, गाई, वासरे यांची चित्र तयार करून मांडतात व त्यांची मनोभावे पूजा करतात. दुसऱ्या दिवशी अतिशय उत्साहाने दहीहंडीचा सोहळा होतो. ज्वारीच्या लाह्या व दही एकत्र करून एका मातीच्या घटात भरल्या जातात. तो घट उंच ठिकाणी टांगला जातो. श्रीकृष्णाने गुणगान गात अनेक मुलांची मडळे घट फोडण्यास येतात. त्यांच्या अंगावर पाणी ओतण्यात येते. मुले तो घट कडे करून एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून फोडतात. भक्तांना प्रसाद दिला जातो व सर्वजण भाविकांनी प्रसाद खातात. मथुरा, गोकुळ, वृंदावन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात. या दिवशी सर्वांनी श्रीकृष्णाची पूजा करावी व पुढील मंत्र म्हणावेत.